आज ऑल इंडिया स्टेशन मास्टर असोसिएशनचे सर्व स्टेशन मास्टर संपूर्ण देशभरात 17 झोन 68 डिव्हिजनमध्ये आपल्या आपल्या मागण्यांना घेऊन सर्व डिव्हिजनल ऑफिसमध्ये उतरलेले आहेत, धरणा करतायत आणि जोरदार घोषणा देत आपल्या मागण्या मांडतायत। कारण असं आहे की गेले कित्येक दिवस संपूर्ण रेल प्रशासन त्यांच्या या मागण्यांकडे दुर्लक्ष करतंय। ज्या प्रकारात रेल्वेची आत्ताची अवस्था आहे, खूप मोठ्या प्रमाणात वॅकन्सी आहेत आणि स्टेशन मास्टर अनेक ठिकाणी स्ट्रेसमध्ये काम करतोय। साध्या सोप्या एक 5-6 मागण्या घेऊन स्टेशन मास्टर सगळ्या डिव्हिजनल ऑफिसच्या समोर उतरलेले आहेत। त्यातली पहिली मागणी अशी आहे की ग्रेड पे 5400 ही एमएससीबी तर्फे दिलं गेलं, 7व्या पे कमिशन नंतर दिलं गेलं, पण हे 2018 पासून लागू केलं। जर पे कमिशन 2016 पासून लागू आहे तर एमएससीपी 2018 पासून का, या मागणीसाठी धरणा केला। नाईट ड्युटी अलाउन्स ग्रेड पे 4600च्या वरती जे आहेत त्यांची बंद केली गेली। अनेक सिनियर स्टेशन मास्टर जे रिटायरमेंटला आलेत ते नाईट ड्युटी करतात, पण त्यांना नाईट ड्युटी अलाउन्स मिळत नाही। जर तुम्ही नाईट ड्युटी करायला लावताय तर नाईट ड्युटी अलाउन्स पण द्या, या मागणीसाठी आंदोलन केलं। आम्ही सांगितलं आम्हाला स्ट्रेस आणि सेफ्टी अलाउन्स द्या जो लोकांना देता। अनेक कॅडरला वेगवेगळे अनाउन्स दिले जातात, स्टेशन मास्टर मात्र 24 तास स्टेशनवरती काम करत असतो, त्याला कुठल्याही प्रकारचा अलाउन्स दिला जात नाही। तर तुम्ही त्यांना स्ट्रेस आणि सेफ्टी अलाउन्स ताबडतोब चालू करा म्हणून आंदोलन केलं गेलं। बरोबरीने सर्वांसाठी ओल्ड पेन्शन स्कीम ताबडतोब लागू केली पाहिजे, यासाठी आंदोलन केलं। न्यू पेन्शन स्कीम मध्ये पेन्शनच मिळत नाही, मिळाली तर खूप कमी मिळती। आलेल्या नवतरुणांचे हाल होऊ नयेत म्हणून ओल्ड पेन्शन स्कीम चालू करावी, यासाठी आंदोलन आहे। अशा अनेक मागण्यांना घेऊन डिव्हिजन स्तरावरती, झोन स्तरावरती आणि सेंट्रल स्तरावरती आज सगळे स्टेशन मास्टर एकत्र झालेले आहेत। ही मागणी मान्य करस्तोवर ते प्रशासनाला आगामी काळात बिलकुल आंदोलनांनी घेरून टाकणार आहेत। त्यामुळे सर्व प्रशासनाला या सगळ्या स्टेशन मास्टर विनंती करतायत की त्यांनी ताबडतोब गंभीरतेने या आंदोलनाकडे पाहावं, नाही तर स्टेशन मास्टर असोसिएशन आगामी काळात हे आंदोलन अजून तीव्र करेल असं सांगण्यात येतं। अहो उठा ना, ऑफिसला नाही का जायचं? अगं मला आज फ्रेशच वाटत नाही, काही करायची इच्छाच नाही। अहो मग तुम्ही आजपासूनच न्यू युनायटेड फार्मसीचे गुड मॉर्निंग चूर्ण घेणं सुरू करा। अपचन, मलावरोध, बद्धकोष्ठ, आम्लपित्त आणि पोटाच्या तक्रारींवर खात्रीशीर आयुर्वेदिक उपाय गुड मॉर्निंग चूर्ण। 35 वर्षांपासून सगळ्यांच्या पसंतीचे गुड मॉर्निंग चूर्ण औषधांच्या प्रत्येक दुकानात मिळते। सावित्रीबाई फुले सांस्कृतिक हॉल असा एक हॉल त्या ठिकाणी असलेला हा गेल्या काही वर्षापासून आमचे विभागाध्यक्ष, आमचे इतर वरिष्ठ पदाधिकारी आणि स्थानिक पदाधिकारी या विषयावरती तिथे पाठपुरावा करतात महानगरपालिकेची। त्या हॉलचं एक सांस्कृतिक हॉलपासून रूपांतर करून तिथे एक आरोग्य, त्यांना कोटी के आरोग्य दवाखाना हा करण्याचा महानगरपालिकेचा प्रयत्न सुरू आहे। बरं, ह्याची तिथं गरज आहे का? आरोग्याची निश्चितच गरज आहे, पण तिथं तुम्हाला आरोग्यासाठी इतर पर्याय उपलब्ध आहेत। तिथं त्याच भागात थोडंसं खालती आल्यावरती डॉक्टर होमी बाबा हॉस्पिटल, ज्यासाठी आम्ही अनेक वर्ष संघर्ष केला, ते हॉस्पिटल आता सुरू झाले। म्हणजे अशी तिथं सोय असताना, तिथं उपलब्ध असताना पण कोणाला तरी ह्याच्यात इतर काही पद्धतीचा फायदा व्हावा म्हणून या सांस्कृतिक भवनाचा, या हॉलचा तिथं बंद करून नागरिकांना गैरसोय करून तिथं अजून एक नवीन आरोग्य केंद्र सुरू करण्याचा प्रयत्न सुरू आहे। बरं, हा सांस्कृतिक हॉल महत्त्वाचा आहे का? तर निश्चितच महत्त्वाचा आहे, कारण तिथल्या आसपासच्या भागातल्या सगळ्या सर्वसामान्य जनतेला, गोरगरिबांना त्या सांस्कृतिक हॉलमध्ये आज त्यांचे लग्नाचे कार्यक्रम असतील, बारसे असतील, इतर कुठले सांस्कृतिक कार्यक्रम असतील, घरचे कार्य असतील, ही तिथं त्यांना आत्ता पण करता येत होती आणि फारच महानगरपालिकेचे किंवा त्या एक स्वस्त दरामध्ये ते करता येत होतं। तोच कार्यक्रम जर का कुठल्या खाजगी ठिकाणी घ्यायचा झाला तर प्रचंड पैसे मोजावे लागतात।
जेव्हा आपल्या स्वतःच्या भागात आपल्या हक्काचा एक हॉल असताना तो बंद करून तिथं आरोग्य केंद्राची गरज नसताना आरोग्य केंद्र सुरू करण्याचा घात जो घातला जातोय त्याच्या विरोधात आज आम्ही इथं प्रतिकात्मक लग्न लावण्याचं आम्ही आज इथं महानगरपालिकेच्या कार्यालयात लावलेलं आहे. आणि महानगरपालिकेला आज आम्ही परत एकदा ह्याच्यातनं एक चेतावणी दिलेली की तुम्ही जर का या पद्धतीने जर का तिथं तुमचं आरोग्य केंद्राचं काम चालू ठेवलं ते बंद केलं नाही तर या पुढचं आंदोलन आमचं फार वेगळ्या पद्धतीने होईल आणि तीव्र होईल. आमचं ऑलरेडी बऱ्याच कॅन्डिडेटचं फिल्ट्रेशन चालू आहे, त्यामुळे रिस्पॉन्स चांगला आहे. आणि आम्ही काहीच दिवसात आमचे निदान पुण्यासाठीचे आणि मुंबईचे कॅन्डिडेट्स डिक्लेअर पण करून टाकू. महाराष्ट्राकरताच्या प्लॅन्समध्ये सगळ्यात महत्त्वाचा आत्ता जो मुद्दा उचललेला आहे की आरक्षण. जर आरक्षण ह्या विषयावर बोलायचं असेल तर बऱ्याच गोष्टी आहेत, बरेच जणं बोलत आहेत. तो मुद्दा सोडवणे महत्त्वाचं आहे. त्याच्यामुळे जे काही दोन समाजांमधल्या घटकांमध्ये जे काही भांडणं होत आहेत आरक्षण ह्या विषयाला घेऊन ते सोडवणं जास्त महत्त्वाचं आहे. त्याच्यात जे काही आम्हाला करता येईल पक्ष म्हणून आणि सामाजिक कार्यकर्ता म्हणून ते सगळे आम्ही पाऊल उचलून करणार आहोत. त्यामुळे आरक्षण हा विषय सोडवणं महत्त्वाचं आहे. त्याच व्यतिरिक्त आमचं प्राधान्य आत्ता जे काही आहे त्याच्यात आम्ही शिक्षण आणि स्वास्थ्य ह्या विषयावर आमचं सगळ्यात जास्त प्राधान्य आहे. आम्ही आत्ता आपल्या सगळ्या शाळांना जे काही शिक्षण आहे ते 1ली ते 10वी आहे. आम्ही संपूर्ण शिक्षण मोफत म्हणतो आहे. विद्यार्थ्यांना किंवा विद्यार्थिनींना डॉक्टर व्हायचं असेल तरी मोफत आणि इंजिनियर व्हायचं असेल तरीही मोफत. इथपर्यंतची आमची तयारी.